साहेब, देशातील संशोधन आणि नवप्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1,00,000 कोटींची घोषणा केलेली आहे. एकंदरीत यामध्ये एआयचा देखील समावेश आहे. असं आजच्या वृत्तपत्रामध्ये त्याची माहिती आलेली. गेले जवळपास 1.5 ते 2 वर्ष आम्ही काही लोक राज्य सरकार, केंद्र सरकार यांना या रस्त्याने जायची गरज आहे हे सांगतोय. एआयचा विषय जो आहे हे तंत्रज्ञान जगाने स्वीकारले. ते शेतीसाठी, ते आरोग्यासाठी आहे, उद्योगासाठी आहे, नगरविकास हे जे प्रश्न असतात, म्युन्सिपाल्टी, कॉर्पोरेशन, त्याच्यासाठी आहे. आणि ही उपयुक्तता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने निकाल घेतले पाहिजेत हा आमचा आग्रह आहे. महाराष्ट्र सरकारने मध्यंतरी बारामतीलाच येऊन पाहणी केल्यावर 500 कोटी आम्ही उपलब्ध करू म्हणून निर्णय जाहीर. पण अजून माझ्यासोबत एक सुद्धा केस आली नाही की राज्य सरकारने या 500 कोटीतून कुणाला अर्थसहाय्य केलं. माझी काही तक्रार नाही. आम्ही पुन्हा सरकारला सांगू. कदाचित त्यांची प्रोसेस चालू असेल. पण जर वेळीच निकाल घेतले नाही तर या नवीन तंत्रज्ञानात योग करणारी तरुण मुलं जी आहेत ती नावळत होतात आणि ती नावळत होऊन जातात कामा नाही. आज जे एआयच्या संबंधी केंद्र आणि राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय जाहिरातीच्याद्वारे प्रसिद्ध केला आहे त्याचं मी स्वागत करतो. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून ₹1, ₹2, ₹5, ₹21 अशी रक्कम जमा झालेली आहे. एकंदरीत शेतकऱ्यांनी ज्यावेळेस कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्याकडे केले असता त्यांनी नाराजी दर्शवलेली आहे. चौकशीचा आदेश देखील दिलेला आहे. हे एक यंदाच्या वर्षी निसर्गाचा कोप, शेतीचं प्रचंड नुकसान झालं. अशा वेळेला त्या नुकसान ज्यांचं झालं त्यांना मदत करणं, पुन्हा उभं करणं हे काम निश्चित आहे. राज्य सरकारने काही यासंबंधीची पॅकेज जाहीर केली आणि पॅकेज हा एक भाग आहे. दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांनी विमा उचलला होता. नुकसान झाल्याच्या नंतर विम्याची रक्कम त्यांना तातडीनं मिळायला हवी. काही तक्रारी माझ्याकडे अशा आल्या की ₹5, ₹3, ₹2 अशी मदत विम्याने दिली. आणि आजच्या माझ्या वर्तमानपत्रात बातमीवरनं एक गोष्ट लक्षात आली की ही जी विम्याची चुकीची नीती आहे ती देशाच्या शेतीमंत्र्यांच्या लक्षात आलं आणि त्याची ते चौकशी करतात. माझं म्हणणं एकच आहे, चौकशी करायची ते काही करा. आता शेतकरी संकटात लवकरात लवकर त्याला मदत आणि त्याला उभं करा. साहेब, आज निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद होत आहे. मला माहिती आहे कशावर. आज एक शक्यता आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूने राज ठाकरे यांनी दुबार मतदानाचा प्रश्न घेतलेला आहे हिंदू मराठा मतासंदर्भात. आणि दुसऱ्या बाजूने काल आशिष शेलार मंत्री त्यांनी देखील मुस्लिम दुबार मतदार आहेत त्यांच्यावरती विरोधक बोलत नाहीत अशी पत्रकार परिषद घेऊन आरोप केलेला आहे. राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि विशेषतः सरकारमध्ये जे आहेत त्यांचं कर्तव्य याच्यात जास्त आहे.
जर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा एक सिनियर मंत्री जर या धार्मिक आणि जातीय वाद वाढेल अशा प्रकारचं निवेदन करत असेल तर ते राज्याच्या हिताचं नाही. ठीक आहे.